श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। पूर्वीच्या अध्यायात साईबाबांच्या चरणांपाशी विजयानंद संन्यासी निर्वाण पावला आणि बालकराम मानकर आत्मानंदात लीन झाले। तसेच तात्यासाहेब नुलकर व बाबांचा निस्सीम व श्रेष्ठ भक्त मेघा या दोघांनाही साईंच्या दृष्टीसमोर आपले शरीर अर्पण केले। यापेक्षाही वाघासारख्या क्रूर प्राण्याच्या मरणाच्या तऱ्हेचा मोठा चमत्कार श्रोत्यांनी ऐकला। आता चालू अध्याय स्वतः बाबांनी वर्णन केलेला व श्रोत्यांसाठी अत्यंत कल्याणकारक असा गोड वृत्तांत मी कथन करतो। एकदा बाबा वनात असताना त्यांना अकल्पितपणे गुरुचे दर्शन झाले। गुरुची करणी कशी अद्भुत असते हे नीट लक्ष देऊ नये का? या कथेचे मोठे कौतुक मी पामराने किती म्हणून वर्णन करावे? ही कथा ऐकणाऱ्याची भक्ती व श्रद्धा वाढवणारी आणि त्यांना जन्ममरणांपासून मुक्ती देणारी आहे असे साईबाबा स्वतः आपल्या तोंडाने म्हणाले आहेत। तसेच एका बाईच्या मनात होते की बाबांचे दर्शन घ्यावे आणि तेथेच कडकडीत उपवास करून व्रतस्थ होऊन 3 दिवस राहावे। परंतु बाबांनी तिला योग्य संधी प्राप्त करून तिचा निश्चय कसा मोडविला आणि तिच्याकडून उत्तम रंगाच्या व चवदार पुरणपोळ्या कशा करवल्या। नुसत्याच करवल्या नाही तर तिच्याकडून मनसोक्त खाविल्या सुद्धा। दुसऱ्याच्या कामासाठी देहाचे सार्थक करावे हे श्रेयस्कर असते। यातच आपले मोठे कल्याण असते। उपवासातून यात अनेक फायदे असतात हे तिला कधीही विसरता येणार नाही। असे कसे बिंबवून दिले? तसेच ज्याला परमार्थाची आवड असेल त्याने शाश्वत वस्तू प्राप्त करण्यासाठी कसा दृढ अभ्यास केला पाहिजे आणि कसे कठीण धाडस केले पाहिजे या अर्थाच्या अमृताहून अत्यंत गोड कथांची मालिका श्रोत्यांना भक्तिप्रेम उत्पन्न करील आणि त्यांच्या दुःखाचा शेवट होईल। आता येथून पुढील कथा गोड असेल ती ऐकण्याची इच्छा असलेल्यांची हौस पिटेल आणि वक्ते व श्रोते यांना स्वानंदाचा लाभ मिळेल आणि कथा ऐकणाऱ्याचे सार्थक होईल। हे भक्तिपूर्ण अलौकिक कथानक साई स्वतःच माझ्याकडून लिहून घेतील। मला गरीब मूर्खाला ते लिहिताना पावलं पावली आनंद वाटेल। गंगा नदीच्या दर्शनाने जसे पाप किंवा चंद्राच्या दर्शनाने जसे ताप नाहीसे होते तसे साईबाबांच्या मुखाचे बोल भक्तांच्या पापांचे व दुःखांचे निवारण करतात। आता श्रोतेजन हो, आपल्याला गुरुचे दर्शन घडवल्याबद्दलचे साई महाराजांच्या तोंडचे वर्णन ऐकण्यासाठी मन तयार करा। वेद व वेदांग यांचा अभ्यास केला। श्रुतीशास्त्रांचे म्हणजे वेदाने घालून दिलेल्या नियमांचे वारंवार वाचन केले तरी गुरुकृपेशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नसते आणि मग ते इतर सर्व प्रयत्न फुकटचे श्रम होतात। आधी अदृश्य असलेला व नंतर स्थित किंवा व्यक्त झालेला हा अतिविस्तारलेला संसाररूपी वृक्ष जन्ममरणांच्या दुःखाने भरलेला पण डोळ्यांनी उत्पन्न केलेला व नाश पावणारा आहे। हा तोडला जाणारा व नाश केला जाणारा आहे म्हणून याला वृक्ष म्हणतात। तो हा अव्यक्त संसार नंतर स्थावराच्या रूपाला आला म्हणून त्याला वृक्षाची उपमा दिलेली आहे। त्या या दिसणाऱ्या व नाश पावणाऱ्या संसार वृक्षाची मुळे वर आकाशात आहेत। त्याच्या फांद्यांच्या विस्ताराची थोडीशीही कल्पना करता येत नाही। क्षणामागे क्षण लोटतात तसा याच्या शाखांना दूरवर भिन्न दिशांना वाट फुटते आणि तो पसरत जातो। हा नेहमी लांबून मनोहर व सुखदायक वाटतो परंतु जवळ गेल्यावर त्याच्या अंगावर सर्व काटेच काटे दिसतात। केळाच्या झाडाच्या खोडासारखा निरस असलेला मृगजय किंवा गंधर्व नगरप्रमाणे अति लालसारूपी पाण्याने जखडून ठेवले आहे असा हा श्रेष्ठ वृक्ष बाहेरून शोभून दिसणार आहे। चुकीच्या इच्छेतून झालेल्या कर्मापासून उत्पन्न झालेला अव्यक्त रूपी बीजात ज्याचा जन्म आहे तो स्वतः अस्तित्वरहित असूनही प्रत्येक क्षणी वेगवेगळ्या स्वभावाचा भासतो। मूळच्याच अनर्थ उत्पन्न करणारा याचा अविद्येच्या पोटी जन्म आहे। त्याच्या सभोवती ईषणा व तृष्णा वगैरे पाण्याचा साठा आहे। धनधान्य पुत्र व पत्नी यांच्या परिवाराचा त्याचा पसारा आहे आणि देहबुद्धीमुळेच त्यांना तेथे आश्रय आहे आणि तो आधार देण्यासाठीच तर तेथे राहून आहे। स्त्री किंवा पुरुष लिंगभेदाचे असंख्य प्राणी ज्याच्या फांद्या आहेत आणि कर्म वासना इत्यादी पारंब्यानी जो बांधलेला आहे असा हा वृक्ष सबंध फोफावला आहे। श्रुती स्मृती इत्यादी रूपी पानांनी जो भरला, शब्दस्पर्श इत्यादी रूपी नवीन फुटलेल्या कोवळ्या पानांनी जो तरतरला, यज्ञ ज्ञान इत्यादी क्रियारूपी फुलांनी जो बहरला आणि सुखदुःख जोडीरूपी रसाने जो भरून गेला आहे, ज्याच्या फळांना अंत नाही तो संसार वृक्ष सगळ्यांचे जगण्याचे साधन झालेला आहे।
भूभुवा इत्यादी लोक या संसार वृक्षापासून वेगळे नाहीत. कधी नाच गाणे व वाद्यांचे वादन आणि कधी हसणे खेळणे किंवा रडणे असलेला हा पुरातन काळचा अस्वस्थ सदा अधोवदन म्हणजे खाली तोंड केलेला म्हणजे दुःखी खिन्न असतो. शबल ब्रह्मी जो स्पष्ट होतो, विरक्तरूपी शस्त्रामुळे ज्याचे अस्तित्व नाहीसे होते, ज्याचे शुद्ध मूळ कारण, जी चांगली मनोवृत्ती, तिचा नैसर्गिक धर्म ज्योतिरूप आहे, हे जाणून घ्या. हे ब्रह्म सर्वाचा आधार असून सत्य आहे. तर हे जग स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे आणि त्याला आधी पण नाही आणि अंतही नाही. त्याचप्रमाणे त्याला काही आधारही नाही. मग मध्येच ते कसे राहील? ज्यासाठी विरक्त परिश्रम करतात, संत जेथे अनुरक्त असतात, जे मुमुक्षींना अपेक्षित असते व जे साधकांना अभिस्फीत असते, ते हे प्राप्त व्हावे असे ज्याला वाटत असेल त्याने संतांना शरण जावे आणि शंका कुशंका सोडून ते सांगतील ते ऐकावे. मनाची मोठ बांधून, बुद्धीचा कडलोट करून, माया ममता यांचा सर्वस्वी त्याग करून गुरुच्या चरणाकडे नीट लक्ष द्यावे. खोट्या शंका टाकून द्या, नाहीतर त्या वाटेत अडथळा आणतील. अभिमानाला पायाखाली दाबून टाका, म्हणजे संसाराच्या पलीकडच्या किनाऱ्याला जाऊन पोचाल. या अर्थाची एक गोड आख्यायिका बाबा स्वतः सांगतील, ते ऐका. त्यातील गुरुवचनरूपी अमृत पिऊन तुम्हाला फार आनंद होईल. एकदा आम्ही चौघेजण पोथी पुराण व पुस्तके वाचून ज्ञान प्राप्त केल्यावर ब्रह्माची चर्चा करू लागलो. एक जण उद्धरेत आत्मना आत्मन हा शब्द घेऊन दुसऱ्यावर अवलंबून राहणे सर्व प्रकारे अयोग्य आहे असे विवरण करू लागला. तर त्याला दुसऱ्याने उत्तर दिले की ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे तोच धन्य होय. कल्पना करणे आणि संशय घेणे सोडून आपल्याशिवाय जगात दुसरे काहीच अस्तित्वात नाही अशा भावनेने राहावे. तिसरा म्हणाला, ज्या वस्तूत बदल होतो किंवा स्थित्यंतर होते त्या अनित्य म्हणजे नाशिवंत व ज्या वस्तूत बदल होत नाही त्या नित्य असतात. म्हणून सदा नित्य व अनित्य याचा विचार केला पाहिजे. चौथ्याला नुसते पुस्तकी ज्ञान आवडत नव्हते. त्याचे म्हणणे होते, शास्त्रांनी योग्य ठरवलेले आचरण करून गुरुचरणी शरीर व वाणीसह पंचप्राण समर्पण करावे. गुरु हा प्रत्यक्ष परमात्मा असून सर्व चर व अचर वस्तूत आत बाहेर भरलेला आहे असा आपला निश्चय होण्यासाठी अपार निष्ठा असावी लागते. शास्त्रांचे ज्ञान जाणणारे, केवळ तर्क करणारे, वादविवादासाठी सदा तयार असणारे व फाजील शंका कुशंका काढणारे यांना संपूर्ण यथार्थ ज्ञान स्वप्नातही भेटत नसते. तेथे केवळ शुद्ध मनाचा, भक्तियुक्त अंतःकरणाचा श्रद्धावान माणूस पाहिजे. असे आम्ही चौघे बुद्धिवान त्या ब्रह्माचा काही शोध लावावा म्हणून निघालो. आमच्यापैकी तिघांची इच्छा होती की तो शोध आपल्याच बुद्धीने स्वतंत्रपणे व निश्चिंत मनाने आपण लावावा. नंतर वनात स्वच्छंदपणे फिरत असता वाटेत एक वेंजारी भेटला व त्याने आम्हाला विचारले, कडक ऊन पडलेले आहे व कोठे व कशासाठी जात आहात? आम्ही उत्तर दिले की आम्ही वन व वनातील आतल्या भागाचा शोध करीत आहोत. त्यावर त्या वंजाराने आम्हाला आणखी विचारले, कशाचा एवढा शोध लावित आहात? तर उत्तराप्रित्यर्थ आम्ही म्हणालो, गुप्त गोष्टीची वाच्यता म्हणजे गवगवा बरा नव्हे. तरी पण आम्हा चौघांची धावाधाव पाहून त्या वंजाराचा जीव कळवला आणि तो म्हणाला, वन फिरण्यास कठीण असते. नीट माहिती असल्याशिवाय आपल्या मनाने वाटेल तिकडे फिरू नये. रानावनात हिंडण्याकरता बरोबर वाटाड्या घ्यावा. भर दुपारी असे धाडस व परिश्रम कशासाठी करता? गुप्त गोष्ट सांगू नका, परंतु या बसा, भाकर तुकडा तरी खा आणि पाणी प्या आणि नंतर जा. माणसाने सबुरी राखावी. तो वंजारी इतक्या कळकळीने विनवणी करीत होता तरी आम्ही त्याची विनंती धिक्कारून तसेच पुढे निघालो आणि शेवटी मार्गात अत्यंत थकलो. आम्ही सगळेच शहाणे होतो. आपला मार्ग आपणच शोधून काढू, वाटाड्याची काय जरुरी असा मनात गर्व होता. परंतु ते रान अतिशय दूरवर पसरलेले, मोठ्या उंच वृक्षांनी भरलेले, सूर्याची किरणेही जिथे शिरू शकत नव्हती तेथे मग वाट काढणे कुठले? दिशांबद्दल भ्रांती होऊन, वाट चुकून इकडे तिकडे आम्ही व्यर्थ भटकलो. पण दैव थोर की पुन्हा त्याच जागी नेमके परत आलो. नशिबाने गेलेल्याच मार्गाने परत फिरवले आणि पुन्हा पूर्वीचा वंजारी भेटला. तो म्हणाला, भलत्याच आडमार्गाला लागला वाटते. केव्हा केव्हा बुद्धीचा शहाणपणा चालत नाही. कार्य लहान असो की मोठे, कोणीतरी बोटाने मार्ग दाखवणारा असावा लागतो. रिकाम्या पोटी कशाचा शोध लागत नसतो. बुद्धीला अडथळेही फार मोठे असतात. ईश्वरी नेम असल्याशिवाय वाटेत कोणाची गाठ होत नसते. अन्नाला पाठ देऊ नये आणि पुढे वाढलेले ताट ढकलून देऊ नये. कोणी भाकर तुकडा देऊ लागला आणि तो खा म्हणू लागला तर त्याचा शब्द हाच पूर्ण शुभशकून मानावा आणि कार्य विघ्नाशिवाय पार पडेल असे जाणावे.
आता थोडेसे जेवा आणि किंचित धीर धरा. परंतु त्या तिघांना तो सुविचार पसंत पडला नाही आणि ते पुन्हा काही खाल्ल्याशिवाय निघाले. काहीतरी शोध लावल्याशिवाय अन्नाचा घास तोंडात घालायचा नाही असे म्हणून पहाते हटवादीपणाखाली बुडाले. मला लागली होती भूक आणि तहानेने घसा सुकून कोरडा पडला होता. वंजाराचे अलौकिक प्रेम पाहून मला त्याचे कौतुक वाटले. आम्ही मोठे बहुश्रुत विद्वान, आम्हाला दयामाया ठाऊक नाही. श्रीमंत असून अगदी कंजूस आहोत. कोणालाही जेवायला घातले नाही. परंतु हा तर अशिक्षित, काही योग्यता नसलेला नीच वर्णाचा वंजारी जातीचा माणूस, तरी त्याच्या हृदयात किती स्वाभाविक प्रेम आहे. भाजी भाकर खा म्हणतो. अपेक्षेशिवाय जसे जो प्रेम करतो तोच खरा ज्ञानी आहे आणि त्याचा आदर करणे हाच मला विद्या जाणून घेण्याचा उपाय वाटला. म्हणून वंजाराने दिलेली एक चतकोर भाकर आदरपूर्वक खाऊन त्यावर मी पाणी प्यालो. तो काय आश्चर्य घडले पहा. कल्पना नसता तेथे गुरुमहाराज आले आणि म्हणाले, वादावादी कसली करीत आहात? त्यांना आम्ही सगळा जसा घडला तसा वृत्तांत सांगितला. तेव्हा ते म्हणाले, माझ्यावर येता का? तुम्हाला लगेच शोध लावून देतो. परंतु माझ्या सांगण्याप्रमाणे जो वागेल त्याचाच हेतू पुरा होईल. इतर तिघांनी ते मानले नाही, परंतु मी ते आदरपूर्वक कबूल केले. इतर सर्व निघून गेले आणि गुरु महाराज मला बरोबर घेऊन एका विहिरीवर गेले. माझ्या दोन्ही पायांना त्यांनी दोर बांधला आणि पाय वर करून आणि डोके खाली करून मला पाण्याच्या समपातळीवर सोडले. पाण्याला हात पोहोचू नयेत व पाणीही तोंडात जाऊ नये असे मला गुरु महाराजांनी विहिरीत सरळ लोंबत सोडले. विहिरीच्या काठी एक झाड होते. त्याला दोरीचे दुसरे टोक बांधून गुरु महाराज निर्धास्तपणे कोठे गेले कोणास ठाऊक. 10-12 घटका गेल्या आणि ते परत आले आणि मला झपझप घाईने बाहेर काढून विचारले, बरा आहेस का तू? त्यावर मी उत्तर दिले, अगदी आनंदात होतो. जे अपार सुख मी भोगले त्याचे मी किती वर्णन करू. हे माझे सांगणे ऐकून गुरु महाराज सुखावले आणि माझ्या अंगावरून आपला हात फिरवून त्यांनी मला आपल्याजवळ ठेवून घेतले. मग गुरु महाराजांनी मला आपल्या शाळेत नेले. सांगताना देखील उकळी फुटते. पक्षातील माझी जशी आपल्या पुलांना पंखांनी मिठी मारते तसे गुरु महाराज माझ्यावर माया करीत होते. काय गोड गुरुची शाळा. माझे आईबापांचे प्रेम सुटले. मोह ममतेची बेडी तुटली आणि सहज बंधमुक्तता लाभली. जिंकण्यास कठीण आशा सुटल्या. परमार्थाकडे वळणाऱ्या प्रवृत्तीला प्रतिबंध करणारी बेडी तुटली आणि मनाला वाटत होते की गुरुच्या गळ्यात गळा घालून त्याला डोळ्यातच बसवावे. त्याचे प्रतिबिंब जर डोळ्यात नसले तर तो शुद्ध मांसाचा गोळा आहे किंवा त्यापेक्षा मी आंधळाच बरा असे वाटत असे. अशी ही गुरुची शाळा मला झाली. अशा या शाळेला पाय लागल्यावर कोण फुटक्या नशिबाचा माघारी परत जाईल. माझे घरदार आईबाप हे सर्व गुरु महाराजच झाले. मनासकट इतर सर्व ज्ञानेंद्रिय आपली स्थाने सोडून ध्यान करण्याच्या प्रवृत्तीसाठी एकाग्र डोळ्यातच येऊन थोपली. गुरु महाराज हे एकच दृष्टीचे लक्ष असणे, इतर सर्व गोष्टी गुरुसारख्याच वाटणे, गुरुशिवाय दुसरे काहीच न दिसणे यालाच अनन्य अवधान असे म्हणतात. अशा प्रकारे गुरुच्या स्वरूपाचे ध्यान करू जावे तर मन व बुद्धी यांची गती थांबते. म्हणून शेवटी गुपचूप बसून एकही शब्द न बोलता त्यांना फक्त नमस्कार करावा. नाहीतर एखादे वेळी ज्ञान मिळवण्यासाठी गुरु करायला जावे तर चांगल्या उपदेशाच्या नावाने शून्य, दक्षिणेनिमित्त पैसा गमवावा आणि शेवटी पश्चाताप पदरी पडावा असे होते. ज्यांची गूढ ज्ञानाची केवळ बाष्प बडबड असते, जो आपला निष्कामपणाचा डंका वाजवीत असतो आणि ढोंगांचे शिक्षण ज्याला बालपणापासून मिळालेले असते, तो शिष्याला शेवटी काय देणार? बाहेरून दिसायला कौटुंबिक व्यवहारापासून अलिप्त परंतु आतून मनाला शांती नाही, ज्याला स्वतःला अनुभव नाही, त्याची शाळा निकामी असते. जेथे पुस्तकी ज्ञानाचा अतिरेक असतो, जेथे ब्रह्मज्ञानाचा अनुभव नसतो, जेथे गुरु स्वतःच मोठेपणा स्वतःच्या तोंडाने सांगत असतो, तेथे शिष्याचे कल्याण कसे होईल? ज्याचा बोल वर्मी झोंबत नाही, ज्याचा पुरावा मनाला पटत नाही, त्याचे गुरुत्व काय कामाचे? असो, अशा प्रकारे माझ्याकडून उपासना करून घेतली आणि मला ब्रह्मज्ञानाचा ठेवा दाखविला. मला किंचितही शोध करावा लागला नाही की अर्थ जाणण्याचा प्रयत्नही करावा लागला नाही. सर्व अर्थ आपोआप स्वतःच प्रगट झाला आणि विनाकष्टे हाती लागला. गुरुकृपेची अशी लीला असते. शोध करणे जागच्या जागीच राहिले. खाली डोके व वर पाय करून गुरु महाराजांनी उरफाटे टांगल्याने मला आनंद कसा झाला हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. संतांच्या घरचे लक्षणच उलटे असते. हे ब्रह्मज्ञान स्वतः अनुभव घेऊनच प्राप्त करून घ्यायचे असते. म्हणून तेथे श्रद्धा हाच एक आधार असतो आणि गुरुकृपा हे एकच साधन असते. कर्मठ माणसाला विधी निषेधांची मिजाज असते, ज्ञानी माणसाला ज्ञानाचा गर्व असतो आणि योग्याला ढोंग्याचे श्रम असतात. खरे म्हणजे श्रद्धेशिवाय येथे चालत नसते. पंडिताचे डोळे गर्वाने आंधळे झालेले असतात
ते अभिमानाने प्रत्यक्ष पुतळेच असतात. ज्ञानी लोक त्यांना पाहून पळतात, त्यांच्या सहवासात ते राहत नाहीत. ज्ञानी म्हणतो, माझ्याशिवाय आणखी दुसरा देव कोणता? मी स्वतः ज्ञानाने परिपूर्ण आहे आणि चैतन्याने परिपूर्णही मीच आहे. भक्त स्वतःच्या भक्तिभावामुळे आपल्या शहाणपणाची बढाई मारीत नसतो. तो आपले शरीर, मन व धन स्वामीसाठी लावतो आणि आपले सर्वस्व स्वामीच्या स्वाधीन करतो. ही एक माझी कर्तबगारी, ही माझ्या सामर्थ्याची थोरवी आणि हा माझा उत्तम बुद्धिवैभवाचा प्रभाव असा ताठा त्याला नसतो. जे जे घडते ते देव घडवितो, तोच उतरवितो आणि तोच चढवितो, तोच लढतो आणि लढवितो. करता व करविणारा तोच एक आहे. भक्त स्वामीच्या माथी कर्तृत्व ठेवून स्वतः अति नम्रता स्वीकारतो. तो सदा देवाच्या स्वाधीन असतो, त्याला स्वतंत्रता नसते. असो, हे जे चौघे विद्वान शोध कशाचा करीत होते त्याबद्दल सांगणे आतापर्यंत तसेच राहिले. त्याबद्दल स्पष्टीकरण आता श्रोत्यांनी ऐकावे. विद्वत्तेची घमेंड डोक्यात असलेले कर्मठ व वेदपारंगत हे सर्व पुस्तकी ज्ञानाची बडबड करीत असताना देवाची गोष्ट निघाली. आपल्या ज्ञानाच्या योगाने देव कसा, कुठल्या तऱ्हेने, कोणत्या मार्गाने, कोणत्या युक्तीने आपल्याला लवकर भेटेल हा त्यांचा उद्देश होता. त्या प्रबुद्धांमध्ये श्री साई स्वतः एक होते, जे वैराग्याची व विवेकाची मूर्ती होते आणि साक्षात परब्रह्म होते. मग त्यांनी हा अविचार का बरे स्वीकारला अशी श्रोते शंका घेतील. तर हा केवळ लोकसंग्रह होता. भक्तांचा उद्धार करणाऱ्या साई समर्थांना तो कमीपणा कसा आणेल? स्वतः आपण अवतार पुरुष असून एका वंजाराला पूज्य मानून निश्चयपूर्वक अन्नब्रह्माचा स्वीकार करून त्याचा महिमा गायला. तसेच त्या अन्नाचा जो अनादर करतो त्याचे कसे नुकसान होते हे सांगून गुरुशिवाय ज्ञान कोणालाही प्राप्त होत नसते याविषयीची प्रबुद्धांची कहाणी सांगितली. माता, पिता व आचार्य यांच्या उपदेशाशिवाय धर्माचे ज्ञान शक्य नसते आणि ते सुद्धा अभ्यास करण्यावर अवलंबून असते आणि विधिविधानपूर्वक संपादल्याशिवाय व्यर्थ असते. या सर्वांचा आशीर्वाद मिळवावा लागतो. मातृवान, पितृवान व आचार्यवान भव हे श्रुतिवचन प्रख्यातच आहे. या तिन्ही गोष्टीचे पालन किंवा यज्ञ, वेदांचे पठण व दानधर्म करणे हे जन्म मरण टाळण्याचे सोपे साधन आहे. ही सर्व चित्तशुद्धीची साधने आहेत. याशिवाय आत्मारूपी ब्रह्माची संपत्ती हाती लागत नाही आणि त्याशिवाय जगणे म्हणजे जन्माला व्यर्थच आल्यासारखे होईल. शरीर, इंद्रिये, मन व बुद्धी ही सर्वसुद्धा ज्याला समजू शकत नाहीत असे जे समजण्यास कठीण आत्म्याचे स्वरूप त्याचा साक्षात्कार गुरुकृपेने होतो. ते प्रत्यक्ष किंवा अनुमान हे दोन्ही पुरावे ग्राह्य धरले जात नाहीत. ती वस्तू हाताच्या तळव्यावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे गुरुशिवाय कोण बरे दाखवून देईल? धर्म, अर्थ व तिसरा पुरुषार्थ काम हे प्रत्यक्ष करून साध्य होतील, परंतु चौथा श्रेष्ठ पुरुषार्थ परमार्थ गुरुशिवाय प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सर्व प्रकारे फुकटचे कष्ट आहेत. या शिर्डीच्या दरबारात ज्योतिषी येत असत, बाबांना नमस्कार करीत असत आणि थोऱ्या मोठ्यांना मनुष्य देहाचे भविष्य सांगत असत. धनधान्य व वैभव भोगणारे राजे रजवाडे तसेच जोगी, तडीतापडी, रागी विरागी दर्शनासाठी उत्सुक असत. जप करणारे, तप करणारे, व्रत करणारे, संन्यासी, यात्रेकरू, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहणारे आणि गायक व नाचे आपल्या लवाजमासह शिर्डीला बाबांच्या दर्शनाला येत असत. महार देखील श्री साईच्या दरबारात जोहार करण्यास येत असत आणि म्हणत की हाच एक खरा मायबाप की जो जन्माचा येरझारा चुकवितो, ज्याच्या गळ्यात आत्मलिंग बांधलेले असते, कपाळाला भस्म फासलेले असते, ज्याचा न शिजलेल्या धान्याच्या भिक्षेवर डोळा असतो, अशा जंगमाचा सोहळा पाहावा. मनात कपट ठेवून वर गोड बोलणारे लबाड गारोडी येतात, गोंधळी प्रेमाने गोंधळ घालतात आणि बाबांजवळ अतिप्रेमाने भवानी देवीच्या नावाने जोगवा मागतात. आंधळे, लंगडे, कानफाटे, जोगी, नानक, भाट आणि दिवटे साईबाबांच्या भक्तीमुळे मोठ्या प्रेमाने धावून येत असत. डुगडुगे, सरोदे व पांगळे येत असत व कोल्हाटणी खेळ करीत असत. तेथेच हा प्रेमळ वणजारी संधी साधून येऊन पोचला. धन्य धन्य साईचे स्वरूप ते वैराग्याची ओतीव मूर्ती आहे. ते निर्विषय, निसंग व निस्वार्थी असून भक्तांवर प्रेम करणाऱ्यांमध्ये त्यांना उपमास नाही. असो, आता पूर्वीच्या संगतीप्रमाणे मुख्य कथेचा धागा धरून आख्यानाला सुरुवात करूया. श्रोत्यांनी लक्ष द्यावे. साईबाबा स्वतः उपाशी राहत नसत आणि कोणासही राहू देत नसत. उपास करणाऱ्याचे चित्त स्वस्थ नसते, मग त्याचा परमार्थ कसा साधला जाईल? रिकामापोटी देव लाभत नसतो. आपल्या आत्म्याला आधी संतुष्ट करा. या शिकवणीची आणखी एक गोष्ट श्रोत्यांसाठी मी वर्णन करून सांगतो. भुकेने ऐन दुपारच्या वेळी जेव्हा खालची माती वर होते तेव्हा चित्तवृत्तीला अन्नब्रह्माचे विशिष्ट स्थान
स्पष्ट होते. अशा कठीण प्रसंगी तोंडात अन्नाचा घास गेला नाही तर हीनदीन झालेल्या इंद्रियांचा समूह आपल्या कामाची कुशलता सर्व प्रकारे अगदी विसरून जातात. पोटात अन्नाचा ओलावा नसला तर देव कोणत्या डोळ्यांनी पाहावा, कोणत्या तोंडाने स्तुती करावी आणि कोणत्या कानाने तरी ऐकावा. तात्पर्य हे की इंद्रियाची संपूर्ण शक्ती असली तरच देवाची भक्ती घडू शकते. अन्नाशिवाय ते अशक्त झाले म्हणजे त्याची परमार्थाची चाल पुढे जात नाही. तसेच अतिभोजन हेही हितकारी नसते. मितभोजन हेच खरे सुखकारक असते. उपासाचा अतिरेक तर सदा भयंकर दुःखाला कारण होतो. एकदा एक बाई दादा केळकरांकडे पत्र घेऊन मोठ्या उल्लसित मनाने साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत आली. तिने मनात निश्चय केला होता की महाराजांपाशी 3 दिवस उपवास करून बसावे. परंतु तो निश्चय तिच्यापाशी तसाच राहिला. बाबांच्या नित्य पद्धतीप्रमाणे परमार्थाचा विचार करणाऱ्याने आधी कमरेला भाकर बांधली पाहिजे. परंतु या बाईचा बेत उलटाच होता. ज्याच्या मनात देव भेटावा असे वाटत असेल त्याने भाकर तुकडा आधी खावा. जीवाला समाधान नसल्याशिवाय देवाला कसे हुडकावे? भुकेला पोटी देव सापडेल असे कल्पांतीही घडणार नाही. उपास तापास याचे विचार साईपुढे चालत नसत. अंतर्ज्ञानी महाराजांना या बाई येणार ते आदल्या दिवशीच ठाऊक होते आणि त्याप्रमाणे ते दादा केळकराला बोलले पण होते. आता या शिमग्याला सणाला माझी पोरे उपाशी राहतील का? मी त्यांना तसे कसे राहू देईन? मग मी येथे कशासाठी आहे? साईबाबांच्या तोंडून हे उद्गार बाहेर पडले नाहीत. तो दुसऱ्या दिवशी ही बाई शिर्डीला येऊन पोहोचली. बाईचे आडनाव गोखले होते. वर म्हटल्याप्रमाणे तिने मनात पक्का बेत केला होता. दादांच्या येथे सामान ठेवले आणि त्यांना पत्र दिले. काशीबाई कानेटकरांनी नात्याच्या संबंधामुळे दादांना पत्र लिहिले होते आणि या बाईची साईबाबांच्या दर्शनाची सोय करण्यासाठी विनंती केली होती. शिर्डीत येऊन पोचल्याबरोबर गोखलेबाई लगेच बाबांच्या दर्शनाला गेल्या. दर्शन घेऊन क्षणभर बसल्या. तोच बाबांनी त्यांना उपदेश करण्यास सुरुवात केली. कोणाच्या मनात काय आहे हे सगळे साईनाथ जाणत असत. भूमंडळात असे काही नसे की जे त्यांना ठाऊक नसे. अन्न व अन्न खाणारा हे दोन्ही विष्णू भगवानाची रूपे आहेत. मग उपास तापास, निर्लेप, निराहार याचा निरर्थक व्याप आपल्याला कशाला हवा? उपास तापासाची आपल्याला काय आवश्यकता बरे? बाबा आपणहून आणखी तिला म्हणाले, जा त्या दादा भटाच्या घरी आणि पुरणाच्या पोळ्या खुशाल कर. त्यांच्या पुराबांना त्या खाऊ घाल आणि तू स्वतः सुद्धा पोटभर खा. आश्चर्य म्हणजे तो शिमग्यासारखा सण होता. बाई येण्याचा विलक्षण योग होता आणि त्याचवेळी दादांचे कुटुंब दूर बसलेले होते. गोखलेबाईची उपास करण्याची उत्कट इच्छा नाहीशी झाली आणि स्वयंपाकाची पाळी आली. मग तिने मोठ्या प्रेमाने बाबांची आज्ञा पाळली. बाबांच्या चरणांना नमस्कार करून दादांच्या घरी जाऊन पुरणपोळीचे जेवण करून सर्वांना वाटून स्वतःही जेवली. किती सुंदर ही आख्यायिका! काय त्यातील गर्भितार्थाचा सारांश! अशा प्रकारे गुरुवचनी दृढ विश्वास ठेवला असला की मग आपल्या उद्धाराला उशीर कसला? अशीच एक आणखी कथा साई समर्थांना आठवली होती जी त्यांनी सगळ्या भक्तांना प्रेमाने सांगितली होती. ती श्रोत्यांनी आदरपूर्वक ऐकावी. ज्याच्या मनात परमार्थाची उत्कट इच्छा असेल त्याने कष्ट केले पाहिजे, खूप अभ्यास केला पाहिजे आणि थोडे बहुत धाडस ठेवले पाहिजे. असे उत्तम कथारूपी चरणतीर्थाच्या अमृताचे आपल्या कल्याणासाठी भक्तांनी नेहमी सेवन करावे. संतांच्या चरणी विनम्र झाले म्हणजे आपले अंतःकरण शुद्ध होते. एकदा मी लहान असताना पोटाभोवती फडके गुंडाळून उपजीविकेसाठी कामधंदा मिळावा असे मनात आणून निघालो. चालता चालता बीड गावाला आलो आणि विश्रांतीसाठी थांबलो. तेथे माझ्या फकीराचा निराळाच भेट होता. ज्याने माझ्या जीवाला आनंद झाला. तेथे मला जरीचे म्हणजे सोन्या चांदीच्या तारेने कशिदा काढण्याचे काम मिळाले. मीही मुळीच विश्रांती न घेता काम केले आणि फकीराचा पराक्रम पहा. माझे ते सगळे कष्ट फळाला आले. माझ्या आधी लागलेल्या 4 हुशार व नावाजलेल्या पोरांनीही काम केले होते. माझ्या कामाबरोबर त्यांचे पण काम मोजले. एकाचे 50 रुपयाचे झाले, दुसऱ्याचे 100चे झाले, तिसऱ्याचे 150चे भरले, पण माझे सर्वांपेक्षा दुप्पट निघाले. अशी माझी हुशारी पाहून माझ्या मालकाच्या मनाला फार आनंद झाला आणि त्याने इतर मुलांपेक्षा माझ्यावर भारी प्रेम दाखवून माझे कौतुक केले. मला डोक्यावर पागोटे व अंगावर शेला असा गौरवनिमित्त पोशाख दिला. परंतु मी तो जसाच तसाच बांधून ठेवला. कोणी दिलेले कोणाला किती दिवस पुरणार? किती दिले तरी ते अपुरेच असते. माझे सरकार देऊ लागले तर ते प्रलयकाळाच्या शेवटी सुद्धा म्हणजे कधीही संपत नाही. माझ्या सरकारच्या देण्याबरोबर इतरांचे देणे काय बरोबरीचे करील? अमर्यादाला मर्यादेचे भूषण कसे असेल? माझे सरकार घेऊन जा घेऊन जा म्हणाले.
तर जो तो मलाच द्या द्या असे म्हणतो. कोणी माझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, कोणी एकही माझे नीट ऐकत नाही. माझ्या सरकारचा खजिना उतून चालला आहे. एकही कोणी गाड्या आणत नाही. खणाक म्हणतो तर कोणी खणत नाही. प्रयत्नच कोणाला करवत नाही. मी म्हणतो तो पैसा खणावा आणि गाड्याच्या गाड्या भरून लुटून न्यावा. आईचा खरा लेक असेल त्यानेच भांडार भरून घ्यावा. लक्षात ठेवा, मातीची होऊन जाईल माती, वारा जाईल वाऱ्याबरोबर आणि तशी संधी पुन्हा येणार नाही. असो, माझ्या फकीराचा कला, माझ्या भगवंताची लीला व माझ्या सरकारचा ताळा फार वेगळाच आहे. मी देखील कधी कुठे जातो आणि कोणत्या ठिकाणी जाऊन बसतो, परंतु हा जीव मायेत घोटाळतो आणि अनिवार्य गोते खातो. माया फार कठीण आहे. तिने मला हीनदीन केले आहे. माझ्या माणसांची मी रात्रंदिवस एकसारखी आठवण करीत असतो. हेमाडपंत साईबाबांना शरण आलेले आहेत. या कथेचे निरूपण अपूर्व आहे. साई स्वतःच ते करून घेतात. त्यात माझ्या मीपणाला कुठली जागा? साईच या कथेचा सांगणारा, तोच वाचणारा, तोच ऐकणारा, तोच लिहिणारा व लिहिणारा आहे आणि अर्थ समजावून सांगणाराही तोच आहे. साई स्वतःच या कथेची भूमिका करतो आणि स्वतःच या कथेची गोडी आहे. तो श्रोता होतो, वक्ताही होतो व स्वानंद भोगणारही तोच होतो. मग अशी ऐकण्याची गोडी परमार्थ जोडण्यास कमी पडेल काय? जे भक्त सर्व प्रकारचे हे सुख भोगतात ते भाग्यवान आहेत. आता पुढील अध्यायाचे सार साईच्या उदीचा अपार महिमा हे आहे. सज्जन श्रोत्यानो, मी पदर पसरून विनंती करतो की आपण आदरपूर्वक तो अध्याय ऐकावा. हेमाडपंत अति नम्रपणे म्हणत आहेत की साई समर्थांना माझी दया आली आणि त्यांनीच आपले अपूर्व रसपूर्ण कथांनी नटलेले सच्चरित्र माझ्याकडून ददविले. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा गुरु महिमा वर्णन नावाचा 32वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. हा अध्याय